अरे मयूर, आज अचानक बोलवलंस आणि तेही ड्युटीच्या वेळेत. काही प्रॉब्लेम? मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं आहे. अरे रोजच तर बोलतो आपण, आज काय? ते रोजचं बोलणं नाही. आज मला तुला शेवटचं सांगायचं आहे. शेवटचं? वेडा झालास की काय, की दारू पिऊन आलास? अगं मी वेडा नाही झालो, नाही दारू पिऊन आलोय. मला तुला शेवटचं सांगायचं आहे. मी या शहरातून कायमचा निघून जातोय. आता मात्र तू नक्कीच वेडा झालास असं म्हणायला हरकत नाही. तू हसू नकोस. मी ठरवलंय या शहरातून कायमचं निघून जायचंय. कायम. अरे पण का? ते मला नाही सांगता येत, पण मी ठरवलंय की या शहरातून आता कायमचं निघून जाणार आहे. माझं काय होईल? माझा विचार केलास तू? आपण दोघांनी जन्मजन्मी सोबत राहायची शपथ घेतली होती, त्याचं काय? तू राहू शकशील माझ्याशिवाय? माहित नाही, पण कदाचित. पण बिन काही नाही. अगं, तुला आता चांगली नोकरी लागली, चांगला पगारही तुला मिळतो. कदाचित चांगल्या पगाराचा मुलगाही तुला मिळेल, माझ्यापेक्षाही चांगला. तू लग्न करून सुखी राहू शकशील. मयूर, आपलं प्रेम आहे एकमेकांवर. आज मी जी काही आहे ती तुझ्यामुळे. तू जर माघार घेतली नसतीस तर मला हा जॉब मिळालाच नसता. ते राहू दे, आता मी निघतो. पण तू का वागतोयस असा? अगं तू सुखी राहावीस म्हणून, पण मी तुला काही देऊ शकत नाही. मयूर, तू जे मला दिलंस ते जन्मभर पुरेल इतकं. तू माघार घेतली नसतीस तर मला हा जॉब मिळाला नसता, माझ्या घरचे प्रॉब्लेम सुटले नसते. ते जाऊ दे, आता तुझ्या घरचे प्रॉब्लेम सुटलेत. तुझ्याकडे आता चांगला जॉबही आहे. आता तुझे चांगले दिवस सुद्धा आलेत. बाय द वे, तू जाणार कुठे आहेस? ते काही ठरवलं नाही, कुठेही जाईन. खरंच काही ठरवलं नाहीये? नाही. मी सांगेल तिथे जाशील? सांग. तू माझ्या घरी जा, कायमचा. अगं पण तू माझ्यासाठी काहीही करायला तयार राहायचं. आठवतात ना कॉलेजचे दिवस? मग आता मला संधी मिळाली तर त्याचं सोनं करू दे ना मला. अगं ते सर्व भावनेच्या भरात व्हायचं, पण आता मी तुला काहीच देऊ शकणार नाही. तुला काही मागणारही नाही. अगं माझ्याकडे चांगली नोकरी नाही, माझं घर नाही. माझं घर आहे, माझी नोकरी आहे. मी तुला जपेल आणि मलाही जपेल. तू परत एकदा विचार कर रोहिणी. मी दोनदा विचार केला आणि आता पक्क ठरवलंय. आपण दोघांनी लग्न करायचं आणि सोबत राहायचं. मी तुला जपेल आणि तू मला.